अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गणेशाय नमः, श्री स्वामी समर्थाय नमः। तुमच्या अपेक्षाप्रमाणे आयुष्य चालण्यासाठी 3 गुरुमंत्र। कधी आपण खूप मेहनत करतो, खूप प्रयत्न करतो, योग्य दिशेने प्रयत्न करतो, पण तरीही जीवन आपल्या अपेक्षानुसार चालत नाही। काही वेळा आपल्या स्वप्नांमध्ये, इच्छांमध्ये अचानक अडथळे येतात, तर काही वेळा आपणच स्वतःमध्ये गोंधळून जातो। अशा वेळी निराश होण्याऐवजी दत्तगुरूंच्या मार्गदर्शनानुसार काही गोष्टी अंमलात आणल्या तर आपल्या लौकिक जीवनालाही दिशा मिळणार आहे। तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल आणि दत्तगुरूंची सेवा मनापासून करत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त असे लिहायला विसरू नका। आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहो, त्याचप्रमाणे तुम्हाला निरोगी आरोग्य, सुख, समृद्धी आणि शांती प्रदान हो, हीच दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना करते। दत्तगुरूंचं मार्गदर्शन हे नेहमी आपल्या कर्मावर आधारित असतं। आपण योग्य कर्म केलं तर त्याचं फळ आपल्याला योग्य मिळत असतं। पण जर जीवनात सतत अपयश, संकटे येत असतील तर त्यामागे काही कारण असू शकतात। ही कारणे शोधून योग्य उपाय केल्यास जीवनामध्ये अपेक्षित बदल घडून येतात, जे पाळले तर आपलं आयुष्य सकारात्मक दिशेने मार्गक्रमण करेल। पहिला उपाय, दत्तगुरू सांगतात की तुमच्या मनात जी काही कल्पना आहे तीच तुमच्या प्रत्यक्षात जीवनात उतरते। जर मनात गोंधळ असेल, शंका असेल किंवा भीती असेल तर तुमचं जीवनही तसेच होईल। पण जर मन दृढ संकल्पाने भरलेलं असेल, श्रद्धा असेल तर अडथळेही संधी बनेल। संकल्पशक्ती ही साध्या शब्दात सांगायची झाली तर आपल्या मनातील दृढ निश्चय। जर मनात ठाम श्रद्धा नसेल तर प्रयत्न योग्य दिशेने जात नाहीत। यासाठी दत्तगुरूंनी दिलेल्या काही साधना मदत करू शकतात। श्रद्धेची साधना, रोज सकाळी आणि रात्री स्वतःला सांगा, मी दत्तगुरूंच्या मार्गाने चाललोय, माझं भविष्य उज्ज्वल आहे, मी यशस्वी होईनच, माझ्याकडे सर्व काही असेल, दत्तकृपेने माझ्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या असतील। दिवसातून किमान 10 मिनिटं ध्यान करा आणि दत्तगुरूंच्या स्वरूपाचा विचार करा। दत्तगुरूंच्या नावाचा जप मनोभावे करा। नामस्मरण ही सर्वात मोठी प्रभावी सेवा आहे। दुसरा उपाय, प्रारब्ध आणि प्रयत्न यांचं संतुलन समजून घ्या। बऱ्याचदा लोक म्हणतात, प्रयत्न करूनही काहीच होत नाही, कदाचित माझ्या नशिबातच नाही। पण हे पूर्ण सत्य नाही। आपल्या जीवनातही प्रारब्धाचा मोठा भाग असतो, पण त्याचबरोबर प्रयत्नही महत्त्वाचे असतात। दत्तगुरूंचं तत्वज्ञान सांगतं की प्रारब्ध हा आपल्या मागील कर्माचा परिणाम आहे। एखादा माणूस आजारी आहे, जर तो म्हणत राहिला की माझ्या नशिबातच आजार आहे, मी काहीही करू शकत नाही, तर तो आजार कधीही बरा होऊ शकत नाही। पण जर त्याने डॉक्टरांचा सल्ला घेतला, योग्य गोळ्या घेतल्या तर तो आजार बरा होऊ शकतो। असं आपल्या जीवनाचं आहे। सतत प्रयत्न करूनही यश मिळत नसेल तर कोणत्या गोष्टीमध्ये आपण चुकतो हे आत्मपरीक्षण करा। रोज एक चांगला संकल्प करा। जे मिळालं आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा। कृतज्ञता व्यक्त केल्यामुळे जीवनाला एक नवीन चांगले वळण मिळते। तिसरा उपाय म्हणजे गुरुकृपेचा आधार घ्या, सेवा करा। दत्तगुरूंचं तत्वज्ञान सांगतं की कधी आपण जीवनात चुकीच्या दिशेने जातो, हे आपल्याला कळतही नाही, पण गुरु आपल्याला योग्य मार्ग दाखवतात। गुरूंच्या मार्गावर जाण्यासाठी सेवा ही अत्यंत महत्त्वाची आहे। सेवा म्हणजे केवळ मंदिरात जाऊन काही करणे एवढेच नाही, तर सेवा म्हणजे दुसऱ्याच्या भल्यासाठी काहीतरी करणं, कसलीही अपेक्षा न करता। सेवा कशी करावी? जे काही ज्ञान आहे ते दुसऱ्यांसोबत शेअर करा, गरजू लोकांना मदत करा, दत्तगुरूंच्या कार्यात आपला सहभाग ठेवा। सेवेच्या माध्यमातून आपलं कर्म शुद्ध होतं आणि दत्तगुरूंची कृपा सहज मिळते। अनेक भक्तांचं जीवन बदललेलं आहे, कारण त्यांनी त्यांच्या जीवनात दत्तगुरूंची सेवा केलेली आहे। जर तुमचं आयुष्य अपेक्षाप्रमाणे चालत नसेल तर तक्रार करण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करा। प्रारब्ध आणि प्रयत्न यांचं संतुलन समजून घ्या आणि गुरुकृपेचा आधार घ्या। हे 3 उपाय केल्यास जीवनात सकारात्मक बदल घडू शकतो। दत्तगुरूंचं मार्गदर्शन आणि कृपा आपल्याला योग्य दिशेने नेईल।
फक्त श्रद्धा ठेवा, सातत्य ठेवा आणि प्रयत्न करत राहा. दत्तगुरूंच्या मार्गावर चालणाऱ्यांना यश नक्कीच मिळतं. जीवन जगत असताना जर तुम्ही दत्तगुरूंनी सांगितलेले हे 3 गुरुमंत्र आत्मसात केले तर नक्कीच गुरूंची कृपा तुमच्यावर राहील आणि यश तुम्हाला नक्की मिळेल. तर अशा प्रकारे तुम्हाला ही सांगितलेली संपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.